नमस्कार आणि गुकेश आणि डिंग लिरेन यांच्या विश्वविजेतेपदाच्या मॅचच्या तिसऱ्या डावात तुमचं स्वागत आहे. आपण बघूयात की गुकेश आणि डिंग स्टेजवर आलेले आहेत आणि ते आपल्या स्थानापन्न होत आहेत. गुकेश थलाइवा आपल्या टिपिकल स्टाईलमध्ये कॉलर नीट करून तयारीत, खुर्ची ॲडजस्ट करून. डिंग लिरेन आपले पीसेस ॲडजस्ट करत आहे. मागे मॉरिस ॲशली ग्रँडमास्टर यजमान हे डावाच्या उद्घाटनाची तयारी करत आहेत आणि दोन्ही खेळाडू आपले फॉर्मॅलिटीज पूर्ण करत आहेत. या विश्वविजेतेपदामध्ये डिंग लिरेनने पहिलाच डाव जिंकून आश्चर्याचा धक्का दिला, कारण या स्पर्धेत गुकेश हा फेवरेट मानला जात होता आणि तो डिंग लिरेनचा पराभव लवकरच करेल असं वाटत होतं. पण डिंग लिरेननी आश्चर्याचा धक्का दिला पहिल्याच डावात. पण त्याचबरोबर ही गोष्ट बघण्याची महत्त्वाची आहे, की गुकेश पहिला डाव हारल्यानंतर अगदी खचून गेलेला नव्हता. त्यांनी सांगितलं, की माझी पहिलीच वेळ आहे विश्वविजेतेपद खेळण्यासाठी. त्यामुळे अर्थातच मी थोडासा शेकी असणार पहिल्या डावात. पण जसं पुढे जाऊ, जसं मला अनुभव आता मिळेल आणि मी सेटल डाऊन होईन, तर मी या स्पर्धेत नक्कीच पुन्हा पुन्हा येईन असं त्याने म्हटलेलं आहे आणि मी पुन्हा जिंकीन, मी पलटवार करीन. गुकेश आता चिंतन करतोय, मेडिटेट करतोय. दोन्ही खेळाडू आपले मन शांत ठेवायचा प्रयत्न करतायत आणि प्रमुख पाहुणे स्टेजवर आलेले आहेत. आता बघायचं आहे की पहिला डाव गुकेश हारला आणि दुसरा बरोबरीत सुटला. यानंतर डिंगने आघाडी घेतल्यानंतर तिसऱ्या डावात गुकेश पलटवार करू शकतोय का आणि मॅचमधली बरोबरी साध्य करू शकतोय का? प्रमुख पाहुण्यांनी E4 मूव्ह केलेली आहे, पण गुकेशने ती मागे घेतलेली आहे आणि आता गुकेश तीच E4 मूव्ह खेळणार का, ज्याच्याने तो पहिला डाव हारला होता डिंग लेरेनकडनं फ्रेंच डिफेन्स या पद्धतीची सुरुवात झाल्यामुळे. हे बघण्याची गोष्ट आहे. तर आता आपण जाऊया डावाकडे आणि गुकेशने सुरुवात केलेली आहे D4 मूव्हनी. सो ह्या खेळाडूंची टीम आणि यांनी इतकी मेहनत घेतलेली असते, की हजारो ओपनिंग लाईन्सची तयारी असते. त्यामुळे कधी E4 कधी D4 बदलू शकतात आणि आपल्या एका डावाच्या रिझल्टनंतर पुढच्या डावात काय खेळायचं, काय बदल करायचा याचा पूर्णपणे अभ्यास केला जातो. त्याचं विश्लेषण केलं जातं आणि मग ते ठरवलं जातं. गुकेश नाईट F3 खेळलाय. याच्याने तो मला वाटतं एक ऑप्शन ठेवतोय, की तो बिशप F4 खेळून लंडन सिस्टीम खेळेल का? डिंगने त्याचं उत्तर दिलेलं आहे. तो D5 खेळलेला आहे आणि गुकेशने C4 खेळून क्वीन्स गॅम्बिट या पद्धतीत पदार्पण केलेलं आहे. तो बिशप F4 नाही खेळला, लंडन सिस्टीममध्ये नाही गेला. आता डिंग लिरेन हे ॲक्सेप्ट करणार का डिक्लाइन? त्याने डिक्लाइन केलेलं आहे आणि तो E6 खेळलेला आहे. गॅम्बिट त्यांनी प्याद्याचा बळी नाकारला आहे आणि गुकेशने सी टेक्स D5 एक्सचेंज व्हेरिएशन हे थोडंसं आश्चर्य आहे, पण अगदीच नाही. एक्सचेंज व्हेरिएशन खेळणारा मिखाईल बॉटविनिक नावाचा विश्वविजेता होता. काही दशकांपूर्वी त्यांनी खूपच छान विजय मिळवले होते या पद्धतीने खेळून. पण आता इतर पद्धतींमध्ये अभ्यास इतका खोल गेलेला आहे, की कुठल्यातरी पद्धतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर दडपण येईल आणि त्याला काहीतरी त्याची तयारी थोडी कमी पडेल, याचा प्रयत्न करावा आणि तुम्ही बघाल का डिंग लिरेनने त्याचा कोट काढलेला आहे. म्हणजे त्यांनी आता मान्य केलेलं आहे, की काहीतरी त्याला मेहनत घ्यावी लागणार आहे बोर्डावर. डाव जरा रंगणार आहे, काहीतरी वेगळं होत आहे. त्याला बराच अभ्यास करायला लागणार आहे. खेळतानाही त्याला खूप विचार करावा लागणार आहे. 3 मिनिटात त्यांनी तरीही मूव्ह केलेली आहे. अर्थात शेवटी 5वीच मूव्ह आहे. काही ना काहीतरी माहिती असते. जरी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला ओपनिंगच्या पद्धतीचा, तरी त्यांना बऱ्यापैकी माहिती असते. फक्त ती त्यांना आठवावी लागते, कारण हजारो आणि लाखो गेम त्यांनी बघितलेले असतात आणि ओपनिंग लाईन्स त्यांना माहीत असतात. तर डिंग लिरेनने G6 खेळलाय. या एक्सचेंज व्हेरिएशन या पद्धतीत हा डायगोनल महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे डिंग लिरेनने आपला उंट F5 वर काढण्यासाठी G6 खेळलेला आहे. गुकेशने H3 खेळलं. या खेळीचा अर्थ आपल्याला लवकरच कळेल. ही खेळी कुठलाही पीस इथे न येऊन देणं याचा या खेळीचा उद्देश नाही आहे. याचा उद्देश एका मूव्ह नंतर आपल्याला दिसेल. बिशप F5 ने डिंग लिरेनने वजिरावर हल्ला केलेला आहे. गुकेशने क्वीन B3 खेळून डिंगच्या प्याद्यावर हल्ला केला आहे आणि डिंगने क्वीन B6 खेळून पुन्हा हल्ला केला आहे आणि आता गुकेशच्या खेळीचा आपल्याला अर्थ कळतो, की त्याने H3 या पॉनला सपोर्ट करून उंटाला प्रश्न विचारण्यासाठी ही खेळी खेळली होती. आता डिंग लिरेननी या उंटाला मागे जाण्याच्या ऐवजी उंटाला जागा करण्यासाठी त्यांनी वजिराचा एक्सचेंज केला आहे. वजीर एक्सचेंज झाल्यानंतर उंट त्यांनी C2 वर आणून या प्याद्यावर हल्ला केला आणि
आपण बघाल हे पॉन डबल झालेलं आहे. एका प्रकारे वीक आहे, पण त्याचबरोबर हत्तीची फाईल उघडली गेली आहे. हत्ती जागेवरूनच काम करायला लागला आहे. हा त्याचा एक ॲडव्हांटेजही आहे. आणि गुकेशने बिशप F4 वर काढलेला आहे. याचा अर्थ त्याने डिंगला प्यादं खाऊ शकतोस असं म्हटलेलं आहे. पण ते खाणं चुकीचं का आहे? कारण घोडा लगेच D2 वर येईल, उंटावर अटॅक करेल. उंट परत जर का या ठिकाणी आला तर हत्ती उंटावर अटॅक करेल. उंट मागे गेला तर प्यादं पुढे येईल आणि उंट अडकून जाईल. किंवा उंट त्याला मागे घेता घेता त्याला काहीतरी त्याच्या पॉन स्ट्रक्चर खराब करायची गरज पडेल, म्हणून त्यांनी ते मारलं नाही. H5 खेळून त्यांनी इथे हे प्यादं जे उंटाची जागा अडवतंय त्याला हलवण्याचा प्रयत्न केला. गुकेशने लगेच रुगजीवन खेळलेलं आहे. आपण बघाल डिंगने ऑलरेडी आत्ता अर्धा तास घेतलेला आहे या खेळींमध्ये, तर गुकेशने फक्त 4 मिनिटं घेतलेली आहेत. याचा अर्थ गुकेशच्या तयारीच्या एरियामध्ये हा डाव आहे. आणि डिंग लिरेन मात्र विचार करून विचारपूर्वक खेळतोय. त्याची पूर्णपणे तयारी नाही आहे. कुठेतरी तयारी त्याची कमी पडलेली आहे. गेस करण्यात, म्हणजे गुकेश काय खेळेल. शेवटी प्रत्येक डावाच्या आधी प्रचंड अभ्यास करून प्रतिस्पर्धी काय खेळेल याचा अंदाज थोडाफार लावला जातो. आणि डावाच्या पेक्षा विजेतेपदाची तयारी करताना जे खाली महिने असतात, त्या पूर्ण महिन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्याचे सगळे डाव यांचा अभ्यास केला जातो आणि तो काय काय खेळू शकेल याची तयारी केली जाते. तर त्यात थोडे आश्चर्य करून प्रतिस्पर्ध्याला थोडंसं दडपण टाकण्यासाठी कुठे काय वेगळं खेळता येईल आपल्याला याचाही विचार केला जातो. गुकेशने G5 खेळले. डिंग लिरेनचा प्रयत्न होता की स्वतः G5 खेळून तो उंटासाठी जागा करणार होता, अडकलेल्या उंटासाठी, पण गुकेशने त्याला थांबवलेलं आहे. घोडा H5 वर येऊन त्यांनी उंटावर हल्ला केलेला आहे. गुकेशने लगेच उंट मागे काढलेला आहे. ही G5 आणि बिशप H2 या 2 खेळ्या गुकेशच्या काही सगळ्यात भारी नव्हत्या, पण तरीही त्यांनी त्याच्याबरोबर काहीतरी एक त्याची आयडिया होती. हे खेळताना त्यांनी भलेही प्याद्याची मूव थांबवली असेल, पण उंटाला एक स्क्वेअर तयार झाला आणि कदाचित डिंगने लवकरात लवकर त्या उंटाला मागे नेण्याची गरज होती. तो आता रूक H8 खेळला. त्यांनी एक एक्स-रे अटॅक केलेला आहे या उंटावर. घोडा निघाला कुठेही उडी मारून तर पटकन उंटावर अटॅक होऊ शकेल. आणि त्याच प्रकारे गुकेशनी F3 खेळलेला आहे. सो गुकेश आपला न घाबरता जोरदार आक्रमण आणि प्यादं पुढे ढकलून या उंटाला अडकवायचा प्रयत्न आपला चालूच ठेवलेला आहे. त्याचं म्हणणं आहे की घोडा कुठे अशा ठिकाणी हलू शकत नाही, की जिथे माझा उंट मला अचानक काहीतरी बावचळून जाईल किंवा त्याला काहीतरी प्रॉब्लेम होईल. डिंगने घोडा अशा ठिकाणी हलवला G7 वर, की फक्त उंटावर अटॅक होतोय. घोड्याच्या मूव्हनी दुसरा कुठला अटॅक धावणार नव्हता. गुकेशला याची कल्पना होती. त्याने उंट वाचवलेला आहे. आणि आता या उंटाचं डिंगने काय करावं? एकतर त्याने बिशप E7 खेळून या प्याद्यावर हल्ला करावा किंवा उंट पटकन मागे घेऊन न्यावा. आणि हीच हीच जजमेंट करताना तो चुकलेला आहे. त्यात बघा त्याचा वेळेचा अभाव आहे. त्याच्याकडे 27 मिनिटं आहेत फक्त आता आणि गुकेशकडे 1 तास 23 मिनिटं. आणि त्यात डिंगने त्या कारणामुळे कदाचित चूक केलेली आहे. आणि त्यांनी ही चूक जी केली, त्यांनी 4 ते 5 मूव्ह पुढे बघताना काहीतरी त्याचं चुकलेलं आहे. अर्थात 4 ते 5 मूव्ह पुढे बघताना त्याला अनेक फाटे फुटू शकतात. म्हणजे जवळपास तुम्ही 20-25 खेळ्या यांचा म्हणजे अ, पुढे बघणं असतं. नुसतं 4 मूव्ह पुढे बघणं. कारण प्रत्येक खेळाडूकडे 4-5 तरी चांगले ऑप्शन्स असतात. त्यामुळे हे कुठेतरी बघताना या लेव्हलवर चूक होऊ शकते. गुकेशने परफेक्ट मूव्ह केलेली आहे. E4 खेळून त्यांनी उंटाला अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. डिंगची तयारी आहे. प्याद्याने प्यादे मारलेलं आहे. आता हे बघणं महत्त्वाचं आहे की 4, 5, 25 मूव्ह पुढे बघताना कोणी जास्ती ॲक्युरेटली बघितलं आहे, जास्ती बरोबर बघितलेलं आहे. तर डिंगने घोडा आणलेला आहे. त्याची आयडिया अशी आहे की घोड्याने प्यादं मारून घोडा उंटाला सपोर्ट करेल. पण उंटाला सपोर्ट करेल कारण गुकेशने लगेच हत्तीने हल्ला केला उंटावर. पण उंटाला सपोर्ट करणाऱ्या घोड्यावरच जर का गुकेशने हल्ला चढवला, तर उंटाचाही प्रॉब्लेम येऊ शकतो डिंगला. आणि डिंगने मारलेला आहे प्यादं. तो मारेल. अच्छा, ते मारणं तर म्हणजे फोर्स्डच होतं, त्याला गरज होती. आणि गुकेश आता बिशप F2 खेळून जर का त्यांनी घोड्यावर हल्ला केला, आणि त्याने तो केलेला आहे. गुकेशने आता जर का घोड्यावर हल्ला केला, तर डिंगने पाहिलं असणार हे सगळं. त्याने रूक H5 खेळताना बघा 4 मूव्ह पूर्वीच बघितलं असणार, की आता त्याचा उंट येईल. उंटा घोड्याला सपोर्ट करेल. आणि जर का गुकेशने घोडा मारला, तर डिंगचा उंट इकडच्या हत्तीवर हल्ला करेल, जेणेकरून त्याला हत्तीने हा C2चा उंट मारणं एवढं सोपं जाणार नाही. पण गुकेशने एक मूव्ह पुढे पाहिलं होतं आणि तो नाईट E2 खेळला. सो आणखीन एकदा घोड्याने तो या घोड्यावर हल्ला करत आहे किंवा देवाणघेवाण करण्याची त्याला संधी देत आहे. पण प्रॉब्लेम असा आहे डिंगचा, की आता या उंटाचा सपोर्ट जाणार काही करून. त्यामुळे डिंगनं ठरवलं, की आपण घोड्याने प्यादं मारू.
आपण पीस तर आपला जातच आहे. तर त्यातल्या त्यात आपण 2 प्यादी तरी घेऊ. एका पीसची खरी ओळख, खरी किंमत म्हणजे 3 प्यादी असतात. 3 गुण, कारण 3 प्याद्यांना आणि एका पीसला 3 गुण असतात. पण 2च प्यादी मिळून जर का खेळत आहे, तर याचा अर्थ गुकेश पीस मटेरियलच्या दृष्टीने आघाडीवर आहे. त्यांनी राजाने घोडा मारला बरोबर, हत्तीने मारणं चुकीचं होतं. कारण डिंगची आयडिया होती, की तो घोडा इकडे घेऊन घोडा चेक फोर्क द्यायचा प्रयत्न करेल, जर का राजा E1 आणि दोन्ही हत्ती D2 G1 वर असतील तर. राजाने मारल्यानंतरही त्याने हत्ती घोडा पुढे आणला इथे फोर्क देण्यासाठी. मुकेशने एकदम योग्य प्रकारे विचारपूर्वक स्वतःच्या घोड्याने अडवलेला आहे डिंगच्या घोड्याला. आणि डिंग लिरेनने रूक D8 खेळून त्या घोड्याला पिन केलं आहे, जेणेकरून पुन्हा एकदा तो नाईट F3 चेक देण्याची थ्रेट, एक धमकी देत आहे. आणि गुकेशने पुन्हा एकदा परफेक्ट आणि ॲक्युरेट मूव्ह केलेली आहे. इतकी कठीण प्रकारच्या मूव्ज गुकेश सहजपणे करत आहे. त्यांनी राजा उंटाच्या समोर आणला आणि असं थोडंसं असं वाटतं, की अरे बाबा ह्याचं कोऑर्डिनेशन सुटलं का काय? पण नाही. त्यांनी पूर्णपणे तयारी ठेवली, की उंट इकडनं डेव्हलप करणार. डिंगने हत्ती पुढे घेतला. लगेच गुकेशने उंट पुढे आणलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप गुकेश आपली पोझिशन इम्प्रूव्ह करत आहे. डिंगचा एवढंच म्हणजे तेवढीच आशा असणार डिंगला, की याचे जे पीसेस बसलेले आहेत, ते खूप चांगल्या पोस्टवर आहेत. एक पीस कमी असला तरी उरले जे पीसेस आहेत, त्यांना ही प्यादी सहज हलवू शकत नाही. प्यादी त्या फाईलवर नाहीच आहेत. त्यामुळे तेवढंच एक कॉम्पन्सेशन, एक भरपाई म्हणून डिंगकडे तेवढं आहे, एक मोहरा कमी असण्याबद्दल. गुकेशने B3 खेळून बरोबर डिंगचे कुठलेही पलटवार करण्याचे डावपेच याची काळजी घेतोय गुकेश, आणि हे खूप महत्त्वाचं असतं. जरी जिंकायची पोझिशन असली तरी अपोनंटचा, प्रतिस्पर्ध्याचा कधीही पलटवार होऊ शकतो. आणि गुकेश सगळ्या गोष्टींची काळजी घेतोय. स्वतःकडे वेळ जास्ती असताना, त्याच्याकडे आता 32 मिनिटं होती, त्यांनी पूर्णपणे वेळेचा उपयोग करून परफेक्ट मूव्स केलेले आहेत ऑलमोस्ट. आणि डिंग किंग E7 खेळलेला आहे. त्याच्याकडे आता 6च मिनिटं उरलेली आहेत. गुकेशनी आता काय करावं? त्यांनी सगळे पीसेस कोऑर्डिनेट करतोय. बरोबर समन्वय साधतोय तो. आणि हत्ती आलेला आहे ओपन फाईलमध्ये. आता कुठले पीसेस तो नंतर इम्प्रूव्ह करणार आहे बघायचं आहे. डिंगला खेळायला चाली खूप कमी आहेत. तो राजा पुढे आणून परत मागे नेतोय. पण या बदल्यात त्यांनी 5 मिनिटं घेतलेली आहेत, जी खूप मोठी वेळ आहे. आणि गुकेशने हत्तीवर हल्ला केलेला आहे. हत्ती गेलेला आहे मागे. आता गुकेशची पुढची खेळी बघूयात. काय करतोय गुकेश? गुकेशने घोडा F3 ला आणून गुकेशने डिंगचे कुठले महत्त्वाचे पीसेस एक्सचेंज करायचा निर्णय घेतलेला आहे आणि अगदी योग्य निर्णय आहे. डिंगने नाईट टेक्स नाईट मारलं. इतका वेळ जो घोडा त्याची पोझिशन धरून बसत होता सॉलिड प्रकारे, त्याला गुकेशने एक्सचेंज करून टाकलं. आता या घोड्याच्या देवाणघेवाणनंतर डिंगने उंट आणला पुढे. त्याने हत्तीवर हल्ला केला. त्याच्याकडे फक्त 1च मिनिट उरलेला आहे आणि त्याला 6 मूव्स 7 मूव्स करायचे आहेत. आणि हे करणं या लेव्हलवर फारच अवघड आहे, कारण प्रत्येक खेळीत कुठेतरी काहीतरी ट्रॅप लावलेला असतो, काहीतरी टॅक्टिकल पॉसिबिलिटी असते, जेणे बघणं खूप आवश्यक असतं आणि जे बघायला वेळ पाहिजे. पण डिंगकडे तोच वेळ नाहीये. त्यांनी आता काय करावं? हत्तीने प्यादं मारावं का नाही? आणि अचानक त्याने वेळ संपत असल्यामुळे हत्तीने प्यादं मारलेलं आहे. मुकेशने पटकन हल्ला केला. त्याची पूर्ण तयारी होती. त्याला माहीत होतं डिंग हे खेळणार. त्याने उंटाने हत्तीवर हल्ला केला. डिंगने प्यादं मध्ये आणून ते वाचवलं आणि गुकेश पूर्णपणे कॉन्फिडंट दिसतोय. तो आता बिशपनी दुसऱ्या हत्तीवर हल्ला करतोय. डिंगचा वेळ संपत आलेला आहे आणि तो आता हत्ती फक्त पटकन खेळता खेळता त्याचा टाइम संपलेला आहे आणि गुकेश जिंकलाय. आणि गुकेशने दीड अशी बरोबरी मॅचमध्ये आणलेली आहे. खूपच अवघड डाव होता. खूपच दडपण असणार त्याच्यावर आणि त्याच्यातनं तो बाहेर पडून त्याने मस्त सुरेख असा खेळ करत एकदा विनिंग पोझिशन आणल्यानंतर ती सोडली नाही. खूपच छान असा डाव झालेला आहे आणि गुकेशने